आज आम्ही आलोय आरेवारे बीचवरती. आता आम्ही मॅगी बनवणार आहे आणि ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. ते मॅगीचं सर्व साहित्य आहे. तिची शेगडी आहे. याच शेगडीवरती आम्ही मॅगी बनवणार आहे. कशी आहे टेस्ट? आज आम्ही आलोय आरेवारे बीचवरती. तर इथे आम्ही सुरुवातीला आल्यानंतर झिप लाईनची राईड घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता बीचवरती आम्ही चाललो आहे बीचचा आनंद घेण्यासाठी. चला तर मग जाऊया आणि हा बीच बघूया किती मजा करते येते. या सर्व गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आम्ही गणपतीपुळ्याला गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि अंदाजे हे गणपतीपुळ्यापासून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती हे आरेवारी बीच आहे. इथे झिप लाईन ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. कपलमध्ये आहे, पेअरमध्ये आहे, सिंगलमध्ये आहे. त्याच्यानंतर या बीचवरती तुम्ही मजा करण्यासाठी येऊ शकता. या बीचवरती आम्ही आता आलो आहे. बीचच्या आजूबाजूला बघितल्यानंतर आपल्याला समजतं की बीच खूप स्वच्छ आहे. हे बीच पाहण्यासाठी उत्तम आहे आणि मजा करण्यासाठी पण छान आहे. इकडे लहान मुले, मोठी माणसे, सर्व लोक मजा करत असते आपल्याला दिसतील. आम्ही बीचवरती खूप मजा केलेली आहे. लहान मुलांनी पण खूप मजा केली आहे. फोटोशूट पण केलेला आहे. या आरेवारे बीचकडे येतेवेळी तुम्हाला आजूबाजूला हे असं सर्व वातावरण दिसतं. आपण कुठे बीचवरती वगैरे फिरायला गेलो किंवा कोणत्याही पर्यटनस्थळी गेलो तर तुम्हाला तिथल्या वस्तू किंवा तिथले जे खाद्यपदार्थ आहे ते महागच मिळतं आणि त्याची क्वालिटी पण खूप बेकार असते. सगळ्याच ठिकाणी नाही, पण आपल्याला तेवढी चांगली क्वालिटी पण मिळत नाही. आणि त्यामुळे आम्ही हे ठरवलं होतं की कुठे पण आम्ही बाहेर गेलो तर ही मॅगी बनवायची आणि त्या मॅगी बनवण्यासाठी आम्ही हे साहित्य आणलेलं आहे. आता आम्ही मॅगी बनवणार आहे आणि ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर ती मॅगी बनवण्यासाठी छोटंसं सिलेंडर आणलेलं आहे. छोटीशी शेगडी आहे, त्यात आम्ही लावणार आहे आणि मॅगी बनवण्याची प्रक्रिया चालू करणार आहे. आम्ही आता आरेवारे बीचवरून एका ठिकाणी आलेलो आहे. इथे छोटीशी झोपडी आहे, तिथेच आम्ही आता मॅगी बनवणार आहे. त्याच्यासाठी आणलेलं साहित्य वगैरे आम्ही इथे काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला पण दाखवतो. इकडे मॅगीचं सर्व साहित्य आहे. त्याच्यानंतर इकडे आमची छोटीशी शेगडी आहे. याच शेगडीवरती आम्ही मॅगी बनवणार आहे आणि त्याचे छोटेसे 2 सिलेंडर्स आहेत. पिकनिकसाठी वेगळी भांडी येतात. मेन म्हणजे ती कसं जरा क्वालिटी चांगली असेल, पातळ असतात, जेणेकरून लवकर गरम होईल आणि लवकर शिजेल, गॅस कमी लागेल. कारण हे बॉटल छोटे असतात गॅसचे, त्याच्यामुळे कमीत कमी वापर करावा लागतो. आता सध्या फर्स्ट टाईम आहे, त्याच्यामुळे आम्ही आता जर्मनचं घरचंच भांडं आणलं आहे. जर हा प्रयोग सक्सेसफुल झाला तर पुरे पिकनिकचं आमचं प्लॅन आहे, पूर्ण साहित्य वगैरे घ्यायचं. चला बघूया आता पुढची प्रक्रिया काय काय. कांदा कटिंग, मॅगी वगैरे काढायला चालू आहे. तिकडे पलीकडे कामं चालू आहे जोरात. आता बघूया कधी शिजते आणि कधी खायचं. आम्ही खाण्यासारखी होते का नाही ते अजून माहीत नाही, पण चलो होणार एवढे 100%. तर आपण मॅगी किंग आहे. बाकी शिमला मिरची ते भेटलेली नाही, त्याच्यात गाजर पाहिजे. शिमला फर्स्ट टाईम आहे म्हणून एवढं. नेक्स्ट टाईम तुम्हाला ह्याच्यापेक्षा मस्त व्हिडिओ भेटेल, त्याच्यामध्ये पूर्ण मॅगीसाठी काय काय लागतं आणि कशी बनवायची ते सांगतो माझ्या पद्धतीने. आता आपली ही मॅगी बनवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. छोट्याशा शेगडीवरती ही मॅगी बनवली जाते. तर छान आहे, प्रयोग तर सक्सेसफुल झालेला आहे. आता मॅगी सक्सेसफुल होते का ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये मॅगी टाकून घेतलेली आहे. तर मॅगी इकडे बनते, तोपर्यंत आपण इथे काय काय आहे ते बघूया.
आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला इथे पण एक हा बीच टाईप दिसते, तुम्ही बघू शकता. आमची मॅगी आता झालेली आहे आणि ती बच्चे कंपनीसाठी दिलेली आहे, तर त्यांच्याकडून टेस्ट विचारून घेऊया आपण. कशी आहे टेस्ट? साईडला घे, 4 टाकायचे. छान आहे. कशी आहे टेस्ट प्रत्युष? पडणार कधी बंद केलं सांगा मी. कॅमेरा पाठीमागे छान आहे. आता ही आम्ही मॅगी इथे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन खाणार आहे. ॲक्च्युली हा किनारा नाही आहे, पण इथून समुद्राचा नजारा खूप छान दिसतो आणि अशा समुद्राच्या किनारी असे गरमागरम मॅगी खाणं खूप असा छान अनुभव येतो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि आमची मॅगी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.